आहे दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 97 वर्ष पूर्ण। लाखोंच्या संख्येने भीमसागर महाडमध्ये दाखल। रत्नागिरी विभागाकडून कोकणात शिमगा उत्सवासाठी 50 जादा बसेसची व्यवस्था। देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा। चांद्रयान 3 मोहिमेसाठी इस्रोला एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार प्राप्त। माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आदर्श शाळा तिचे शिगवणवाडीला शासकीय कार्यक्षेत्र स्तरावरती प्रथम क्रमांक। आणि येत्या 1 एप्रिल 2024 पासून सुमारे 800 औषधांच्या किमती वाढणार। पाहुयात सविस्तर वृत्त। 20 मार्च हा दिवस चौदार तळे सत्याग्रह म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। या दिवशी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसागर रायगडच्या महाड येथील चौदार तळ्यावरती दाखल होतात। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना देखील घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता। त्यामुळेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो। ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती। यावर्षी या सत्याग्रहाला 97 वर्ष पूर्ण होत असून महाड येथे या दिनाला असंख्य अनुयायी भीमशक्ती लोटली आहे। या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तीसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणून देखील ओळखलं जातं। यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी महाडमध्ये दाखल झालेत। येथे येणाऱ्या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाड नगरपालिका आणि प्रशासनाकडून देखील मोठी तयारी करण्यात आली। बहुजन समाज आज 97व्या सत्याग्रहाच्या दिवसाच्या निमित्ताने इथं वर्षाच्या हजर झालेलं मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज सकाळीच आम्ही 9 वाजता कलेक्टर, SP सगळे आमचे अधिकारी आणि पोलीस सलामी जी काय गेल्या वर्षापासून आपण सुरू केली आपल्या मुख्यमंत्र्यांनी, ती 9 वाजता आम्ही पोलीस सलामी दिली। त्यानंतर या विविध कार्यक्रमात आम्ही फेरी मारतो। येणाऱ्या सगळ्या जे बहुजन समाजाचे लोक आहेत त्यांची जेवण पाण्याची, भोजनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शौचालय हे सगळी अप टू डेट केलेली आहे। त्यामुळे काय अडचण नाही आहे। आणि इथे येणारे जे काय बहुजन समाजाचे लोक आहेत त्यांचा खरोखर मानावं लागेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैयक्तिक खर्च करून येणारी ही सगळी लोक आहेत, तेव्हा त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण यावेळेला 7 कोटी रुपये चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाला दिले, 3 कोटी शाहू महाराज यांच्या सभागृहाला दिलेले आहेत। आणि एक अत्यंत चांगलं सुशोभीकरण आपण या चौदार तळ्याचं करणार आहोत की जेणेकरून पुढच्या वर्षी हे काम पूर्ण होईल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। आणि आता शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुंबई स्थित कोकणवासियांची शिमगोत्सवाकरता गावी येण्यासाठीची लगबग आता सुरू झाली आहे। रेल्वे प्रशासनाने 12 होळी स्पेशल जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिलेला असतानाच आता मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 50 जादा बसेसची व्यवस्था ST महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने केली आहे। परतीच्या प्रवासासाठी 54 जादा बसेसचे नियोजन देखील करण्यात आले। गेल्या काही दिवसापासून चाकरमानी कोकण मार्गावरती धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसह खासगी वाहनाने गावी दाखल होऊ लागलेत। रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या 7 होळी स्पेशल देखील कोकण मार्गावरती आता धावत आहेत। या सर्वच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी उसळते आणि याच पार्श्वभूमीवर ST प्रशासनाने देखील चाकरमान्यांच्या मदतीला आता धाव घेतली आहे। 24 मार्च रोजी होळी आणि 25 मार्च रोजी धुलीवंदन आहे। या दोन्ही सणांच्या 2 दिवस अगोदर चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल होत असतात। यासाठी बोरिवली, मुंबई, नालासोपारा, भांडूप, परळ, ठाणे, कल्याण, भिवंडी, विठ्ठलवाडी, विरार, स्वारगेट, चिंचवड येथून जादा बसेस चालवण्याचे नियोजन आता ST प्रशासनाने केले। या जादा बसेस 20 मार्च पासून त्या स्थानकातून सुटणार असून त्याचं आरक्षण देखील आता खुलं झालंय। आणि आता भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती। या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता।
या कामगिरीबद्दल इस्रोवरती जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळालाय. चांद्रयान 3 मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आलाय. इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी चांद्रयान 2 मोहिमेच्या अपयशातून पुढे जात चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोवर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, असं अनधिकृत अवॉर्ड घोषणेमध्ये म्हटलं गेलं. खेड तालुक्यातील भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायतीचा कोल्हापूर कणेरी मठ येथील शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न झालाय. दापोली तालुक्यातील जळगाव येथील राज फाउंडेशन आणि खेडमधील भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने ज्योतिबा आणि शाहू पॅलेस दर्शन झाल्यानंतर कणेरी मठ येथे हा शेतकरी अभ्यास दौरा नुकताच पार पडला. या शेतकरी अभ्यास दौऱ्यात राज फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार साठे, ग्रामसेवक मीनाक्षी वाजे सावंत, सरपंच दीपक पदुमले, माजी सरपंच प्रमोद बैकर आणि विष्णू जोगळे, श्रीकृष्ण देवस्थान मंडळाचे अध्यक्ष परशुराम दवंडे, भडगाव खोंडे ग्रामपंचायतीच्या पाणी कमिटीचे माजी अध्यक्ष विजय दवंडे, स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू कुरमुरे यांच्यासह गावातील 21 शेतकरी सहभागी झाले होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांची रत्नागिरी जिल्ह्यासाठी धर्मदाय रुग्णालयातील खाटा या निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात येण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या जिल्हास्तरीय समितीवरती रत्नागिरी जिल्ह्यासाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि याबाबत आमदार योगेश दादा कदम यांनी एक्सवरती ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून सुमारे 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. वाढत्या महागाईत जनतेला आणखी एक मोठा झटका बसणार आहे. येत्या 1 एप्रिल 2024 पासून 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी इन्फेक्शन औषधांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकारने होलसेल प्राइस इंडेक्समध्ये म्हणजेच WPI मध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच सरकार राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये 0.0055% वाढ करणार आहे. गेल्या काही दिवसापासून औषध कंपन्यांकडून वाढत्या महागाईमुळे दर वाढण्याची मागणी होत होती. तरी उद्योग तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रमुख सक्रिय औषधी घटकांच्या किमती 15% ते 130% दरम्यान वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत 130% आणि एक्सिपियंट्सच्या किमती 18 ते 262% वाढल्या. ग्लिसरीन आणि प्रोपिलिन ग्लायकॉलसह सॉल्व्हंट सिरप अनुक्रमे 263% आणि 83% महाग झाले आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर. मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर. तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा. आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी. एक टीव्ही आणि 2 मोबाईलवरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स. सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. 19 मार्च रोजी 4:30च्या सुमारास गुलमोहर पार्क येथील राहुल कन्स्ट्रक्शन यांच्या घरासमोर आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये डांबराचे मोठमोठे ड्रम तसेच मोठमोठे टायर आगीच्या भक्षस्थानी सापडले. सदर आग वणव्यामुळे लागली असं स्थानिकांकडून सांगण्यात आलं. खेड नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर, फायरमन श्याम देवळेकर, वाहन चालक विद्याधन पवार, सहायक फायरमन जयेश पवार तसेच सहायक फायरमन प्रणव घाग यांनी घटनास्थळी पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलं.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुका स्तरावरती खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तिसे शिगवणवाडी या शाळेने शासकीय कार्यक्षेत्र स्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त केलाय। 15 मार्च रोजी तिसे शिगवणवाडी शाळेमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभाग खेड प्रभागातील शिक्षकांचा अभ्यास दौरा संपन्न झाला। सदरच्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी बाईत मुरडे केंद्र प्रमुख मंगेश भोसले, खेड केंद्र प्रमुख चोरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक भोसले यांच्यासह ग्रामस्थ महिला मंडळ तिसे शिगवणवाडी प्रभागातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिगवण आणि मुख्याध्यापिका भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत केलं। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण शाळेची पाहणी केली। शाळेतील बालवाचनालय, विद्यार्थी बचत बँक, परसबाग तसेच शालेय परिसर, कंपोस्ट खत यासारख्या अनेक उपक्रमांची पाहणी करून सर्व शिक्षकांनी शाळेचं कौतुक केलं। शाळेतील 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी राज्यविषयी संगीतातून माहिती सांगितली, तर 1ली ते 3रीच्या लहान मुलांनी हात धुण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकातून सादरीकरण केलं। तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि केंद्रस्तरीय कमिटीने शाळेची पाहणी केली आणि त्यातून शाळेला प्रथम क्रमांक जाहीर केला। त्यानंतर सदर शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी बाईत यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। सातगाव भोसले प्रतिष्ठान उपाध्यक्ष अश्विनी संदीप भोसले यांची शिवसेना कलिना विधानसभा महिला आघाडी प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे, तरी त्यांचा सन्मान आणि सत्कार समारंभ ॲडव्होकेट गुणवंत बावस्कर, सातगाव भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष विलास भोसले, सातगाव भोसले प्रतिष्ठान कार्यवाह सूर्यकांत भोसले, सातगाव भोसले प्रतिष्ठान उपाध्यक्ष अशोक भोसले, सातगाव भोसले प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोसले तसेच सातगाव भोसले प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य संदीप भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला। प्रतिष्ठितांच्या उपस्थितीमध्ये गडकरी रंगायतन ठाणे येथे या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो। औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांना 40 दिवस वेदना देऊन त्यांची हत्या केली। शंभूराजांना 40 दिवस वेदना दिल्या याची या महिन्यात जाणीव राहावी म्हणून आवडीच्या वस्तुपदार्थांचा बलिदान मासात त्याग केला जातो। धर्मवीर बलिदान मास उभ्या हिंदू समाजाला अंतर्मुख करणारा क्लेशकारक दुःखदायक मास आहे। हा मास सर्वांनी सामाजिक पातळीवर, कुटुंब पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर पाळला पाहिजे, हीच धर्मवीर संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली आहे। या उद्देशाने खेडमध्ये देखील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त खांबतळे, तिनबत्ती नाका येथे अभिवादन करण्यात आलं। यावेळी अनिकेत कानडे, प्रशांत खातू, प्रणव म्हापुसकर, पियुष माने आणि अनिल सदरे उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम तसेच शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम आणि आमदार मंगेश कुडाळकर यांच्या आदेशानुसार कुर्ला नेहरूनगर येथील माननीय बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे अश्विनी भोसले यांची कलिना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तरी त्यांच्या या निवडीबद्दल आता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय। याचबरोबर आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।